तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता मी विष्णू लोखंडे. तर आता शेळ्या चारून आलो आहे मी कापसाच्या रानातून. आणि बघू शकता मी ह्याच नदीनं जातो सकाळी आणि ह्याच नदीनं आता घरी जाताना परत शेळ्या तिकडे चरायला. म्हणजे काय होतं आहे, कापसाला कटाळ्या की खात नाहीत कापूस, आणि मग इकडं असं दुसऱ्या गवताला असं येड्यासारख्या खायला पडते. पण आपलं थोडंसं ऊन आहे अजून, त्यामुळं असं चारी जायचं. घरी जाऊस तर त्यांना वाटेल ते गवत येईल काय भेटन ते खात्यात आणि घरी पुन्हा रिलॅक्स जातात. तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हे बघा डॅम आहे आमचा बीड जिल्ह्यातला माजलगाव तालुक्यातला डॅम आहे, आणि त्या डॅमच्या नदीनं चाललो आहे. इकडं खाली आपलं गाव आहे. तर अशा शेळ्यांनी चारीत चाललो आहे. तर मित्रांनो, प्लीज सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करी जा, कमेंट करी जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा तसं नदी, आणि इकडं दाखवतो तुम्हाला असं पाठीमागं पाणी. इकडं आहे ना, इकडं ढव आहे म्हणजे पाण्याची धार आहे, वाहतं पाणी, आणि त्याच्यामध्ये जाताना आता पाणी वगैरे पितात. मी असा रिलॅक्स बसलो निवांत, शिरवाळाचा टाईम, कुणाची कटकट नको, कालमा नको, काय नको. इकडं पाखरं आहेत, इकडं नदीच्या कडीनं पाखरं बसलेले असतात, असे दिसतात इकडं पाखरं बसलेले असतात. शांत असं वातावरण आहे आणि मी निवांत बसलेलो इकडं, आणि इकडं माझ्या शेळ्यासारख्या या इकडं रिलॅक्स. अजून अर्धा एक तास थांबायचं, चांगलं अंधार पडतो थोडा, की ते ॲटोमॅटिक आपल्या घरी निघायचं. घरी निघले की जायचं मग. बाय.